तर आज भोगीनिमित्ताने सगळी मिक्स भाजी म्हणजेच शेंगसोला आपल्याला करायचा असतो. तर शेंगसोल्यासाठी इथे मी हे साहित्य घेतलेले आहे आणि आता ही भाजी मी करून घेणार आहे. त्याचसोबत करायचं असतं मसाले भात आणि बाजरीची भाकरी. बाजरीच्या भाकरीला छान तीळ लावून भाकरी थापलेली आहे आणि एकटम फुगलेली आहे तव्यामध्ये आणि छान असं नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. प्रथम पूर्ण नैवेद्य देवाला दाखवलेला आहे. अहो नाईटवरून आले होते आणि नुकतेच फ्रेश होऊन बसले होते. मी तोपर्यंत देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग सगळ्यांनी छान जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मग थोड्या वेळामध्ये म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये वरच्या घरी गेले मोठ्या जाऊबाईंच्या. तर सुरभी इथे शिवाज्ञाला खेळवत बसली होती बाहेर. मग तिच्याजवळ थोडासा टाईमपास केला. तिच्याजवळ आलं की सगळं विसरून जातं. खूप छान वाटतं. एकदम मूड आपला फ्रेश होऊन जातो. जे काही असं डोक्यात दुसरा विचार चालू असेल तर तोही पूर्ण निघून जातो तिचा असा हा हसरा चेहरा पाहिला की. आणि खूप खेळकर आणि गोड आहे. तर तिच्यासोबत थोडासा टाईमपास केला. त्यानंतर तिला घरात घेऊन गेलो आणि मग घरात थोडा वेळ तिच्याबरोबर म्हणजे खेळत बसलो. आणि खूप म्हणजे खूप हसरी आहे आणि एकदम लागवी अशी मुलगी आहे शिवाज्ञा. त्यानंतर भाचा माझा, तर त्याची बायको म्हणजेच साक्षी, तर ती ह्याच गावातली आहे आणि तिची ही पहिली संक्रांत आहे. तर तिची बुत्ती आलेली, तर ते बुत्तीनिमित्त आम्ही तिच्या घरी गेलो होतो आणि मग सगळ्यांना ही बुत्ती देण्यात आली. अशी ही पद्धत आहे इकडे. आणि त्यानंतर आज रात्री मग मीटिंग होती बचत गटाची. मग ती बचत गटाची मीटिंग म्हणजे ज्यांच्या घरी असेल त्यांच्या घरी जाऊन ती अटेंड करावी लागते आणि अशा पद्धतीत हा दिवस